आज आमच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना झाली आणि वर्षातला सगळ्यात फेवरेट माझा हा दिवस आहे. पण त्याआधी ना माझे एक पार्सल आलं होतं आणि यामध्ये मी मागवलंय इलेक्ट्रिक स्टोव्ह म्हणजे शेगडी आहे. आता नवीनच शेगडी आहे तर म्हटलं चला गोड काहीतरी यावरती बनवूयात. त्यामुळे मी कंदी पेढे बनवायला घेतले. आता शेगडीचा रिव्ह्यू आणि या पेढ्यांची रेसिपी दोन्ही सुद्धा मी लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यानंतर म्हटलं चला गणपती स्थापनेची सगळी तयारी करून ठेवूया. विडे, कलश सगळं काही मी केलं आणि त्यानंतर मी स्वतःचं आवरायला घेतलं. आम्ही ना गणपती बाप्पा बसवण्यासाठी ब्राह्मण काकांना वगैरे बोलवत नाही. आनंद पिंपळगावकर यांची एक छान अशी व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ आम्ही समोर लावून ठेवतो आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो. आणि इथून पुढे 9 दिवस आरती करण्याचा अधिकार आता फक्त आमच्या अभिकडे आहे. हे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला आता फराळाकडे वळूयात. तर तीळ इथे सासूबाईंनी साफ करून ठेवले आणि मला करायच्या होत्या शंकरपाळ्या. तर या फुलपात्र्यांनी मी माप घेतले. साखर, तूप, पाणी तिन्ही गोष्टी मी एक समान घेते आणि त्यानंतर मी ते शेगडीवरती गरम करण्यासाठी ठेवलं. साखर विरघळेपर्यंतच फक्त आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेते. पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याचं पीठ मी मळत असते आणि जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा मी यामध्ये घालते आणि थोडीशी बेकिंग पावडरसुद्धा घालते. आता सगळ्या शंकरपाळ्या तर आपण एकदमच बनवून ठेवतो आणि नवीनच शेगडीवरती त्यासुद्धा मी तळून घेतल्या. इतकी भारी झाली होती ना माझी शंकरपाळी की एखादं बिस्किटसुद्धा त्याच्यापुढे फिकाय. चला बाय.